ब्रह्मा विष्णू महेशाचा एकत्रित सकल अंग निर्माण झालेल्या भगवान श्री दत्तात्रयाच्या या दरबारामध्ये आजपासून आरंभ होत असलेली आपली ही उपस्थित सर्वांच्याच भव्य आणि दिव्यतेनं प्राप्त झालेली श्री दत्त महापुराण कथा आपल्या या ठाकूर निमगाव तीर्थक्षेत्रामध्ये आपण सर्वजण मिळून पुढील 5 दिवस भगवान श्री दत्तात्रयाची भक्ती या ठिकाणी करणार आहोत। श्रीमद भागवत कथा, भगवान प्रभू रामचंद्राचं रामायण, भगवान भोले बाबाचं शिव महापुराण आदी करून कथांचं श्रवण आम्ही सर्वांनीच निश्चित केलेलं आहे। परंतु हा वेगळा अट्टहास नेमकं कशासाठी, हे आपण का करत आहोत, कशासाठी करायचं आहे? श्री दत्त महापुराण या कथेचं महात्म्य नेमकं काय आहे, हे करण्यापाठीमागचं औचित्य काय आहे आणि याचं फलित काय आहे, या सर्व गोष्टींची उत्तर पुढील कालावधीमध्ये आपल्या सर्वांना मिळवायची आहे। आजच्या या कथेच्या निमित्तानं ज्यांच्यामुळं या व्यासपीठाची भव्यता आणि दिव्यता निश्चितच वाढलेली आहे, त्यांचाही कुठेतरी नामोल्लेख होणं निश्चित गरजेचं आहे। आणि म्हणूनच या कथेसाठी अतिशय अनमोल अशा प्रकारची साथ भजन सम्राट म्हणून जे देत आहेत, संगीत विशारद परमपूजनीय तेजस महाराज नरवडे, सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या, जोरदार। त्यांच्या साथीला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद रेवणनाथजी महाराज शेंबडे, हे देखील आजच्या आज आणि पुढील काही दिवसाच्या सर्व कथेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे गावापासून सुरुवात झाली, तालुका जिल्हा आता महाराष्ट्र ज्यांच्या तालानं गुंजतो आहे, असं आपल्या भूमीचं भूमिपुत्र असणारे ऋषिकेशजी महाराज निजबे महाराजांची पखवाजावरती जबरदस्त साथ आहे। महाराजांसाठी देखील एकदा जोरात सर्वांनी टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे तबल्यावरती अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा ताल ज्यांचा आहे, एवढंच नव्हे तर नुकतंच श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचं 4 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं, आज ते एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत। परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आज ते तबल्याची सेवा देण्यासाठी, म्हणजे तबल्याचेही उत्कृष्ट वादक आणि एक उत्कृष्ट कीर्तनकार महेशजी महाराज नरोडे महाराजांसाठी देखील एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज, आम्हा सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचणार आहे, असा असणारा आपला सर्वांचा आवडता, सर्वांचा लाडका भगवान आणि त्याच्याच नावाची ही साऊंड सिस्टीम, भगवान साऊंड सिस्टीम, भगवानसाठी देखील सर्वांनी जोरात टाळ्या वाजवावे, जेणेकरून 2-3 दिवस तुम्हाला अडचण येणार नाही, मला येणार नाही। त्याचं कौतुक करणे ही आपली जबाबदारी आहे। आणि असं म्हणतात की ज्यांच्या शिवाय ही सेवा अधुरी आहे, नोहे हा एकिल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला। आणि म्हणूनच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यापूर्वी मी तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या, सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती सर्वप्रथम मस्तक ठेवितो। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। त्याचप्रमाणे ज्यांचा आशीर्वाद या कथेसाठी निश्चितच लाभलेला आहे, ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय ही कथा मी पुढे नेऊ शकत नाही। या भूमीमध्ये भगवान श्री दत्तात्रयाच्या सेवेचं रोपट ज्यांनी लावलं ते माझे परमपूजनीय पिताश्री
ज्यांना संपूर्ण परिसरामध्ये आरडी भगत म्हणून ओळखायचे, त्यांच्यापेक्षा मोठे असणाऱ्या व्यक्तींसाठी ते रामकिसन होते. कुठेतरी ऑफिस मध्ये गेलं की त्यांच्यासाठी ते भगत साहेब होते. आळंदी पंढरीकडे गेलं की ते माऊलीचे निस्सिम भक्त होते आणि आमच्या कुटुंबियासाठी ते आबा होते. आता आदरणीय सरांनी इथे एक खंत व्यक्त केली. ते बोलले की माझी इच्छा होती उन्हाळ्याच्या वेळेस आपण ही कथा करू, परंतु त्याचंही उत्तर मी आरंभीच देऊन जातो. कारण उपस्थित सर्वांना प्रश्न पडला असेल की हे नियोजन एवढ्या फास्ट मध्ये अचानक का घेतलं गेलं, आणि हे मी तसंच गूढ ठेवलंय. माझ्या घरातही कोणाला माहित नाही, माझ्या इथं स्टेजवर बसलेल्या सवंगड्यालाही माहित नाही, आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जनांनाही माहित नाही. तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आबांनी दत्त जयंती सेवेला आरंभ करून या चालू वर्षीच्या दत्त जयंतीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ज्या क्षणाला हे लक्षामध्ये आलं त्या दिवशीपासून माझी झोप मोडली, आणि आबांची इच्छा होती की मला पोराला एका मोठ्या स्टेजवरती पाहायचंय. ते असताना ती इच्छा नाही पूर्ण झाली, परंतु ते नसताना का होईना त्यांच्या शेजारी बसून ही कथा करतोय. सर्वांनी गोड म्हणून घ्या. ज्या परंपरेमधून मी आलोय, जी परंपरा आपल्या गावाला खूप दूरपर्यंत घेऊन गेली आहे, जी उंची ज्या परंपरेमुळे आपल्या ठाकूर निमगाव नगरीला लाभलेली आहे, ती परंपरा वैकुंठवासी गहिनाथ बाबांपासून चालू झाली. त्यांच्याही अगोदर पासून या गावाला वारकरी संप्रदायाचं निश्चितच वैभव लाभलेला आहे. या ठिकाणी गहिनाथ बाबांचं स्मरण केल्याशिवाय ही कथा पुढे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गावाला पूर्वापार लाभलेलं वैभव वैकुंठवासी हरभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य निवृत्ती बुवा भगत पैठणकर म्हणजे दादांनी आपलं आयुष्य वारकरी संप्रदायासाठी अर्पण केलं. त्यासोबत सोबतच ज्यांचे आशीर्वाद आपल्याला सदैव लाभले, आपल्या या गावाला लाभले, असे असणारे वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम श्रद्धेय गुरुवर्य कृष्णदेवजी महाराज काळे दहीगावकर, ज्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभत आहेत, अशा थोरांसाठी मी मनापासून मनापर्यंत नतमस्तक होतो. आजच्या या कथेसाठी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कीर्तनाचा सध्या आवाज गुंजत आहे असे असणारे ऋषिकेशजी महाराज हे देखील उपस्थित आहेत. समोर माझे सर्व श्रोते सज्जन आहेत. मी सर्वांची अगोदर माफी मागतो. आज कथेला थोडासा उशीर झालाय, पहिला दिवस आहे, आणि त्यातल्या प्रस्तावनेमध्ये मी थोडासा तुमचा जास्त वेळ घेतला, त्याबद्दल सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा भगवान श्री दत्तात्रयासमोर तुम्हा सर्व श्रोते सज्जनांसमोर मातृपितृं सर्वांच्या समोर नतमस्तक होतो. माझ्या आईला मातोश्रीला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की पुढील 5 दिवस ही सर्वांना कथा निश्चितच गोड करून घ्यायची आहे. तुमच्या सर्वांचा बालक या नात्यानं तुमच्या समोर बसलेलो आहे. एकदा सर्वांनी गोड भजन करूया आणि मग आपण कथेच्या आरंभाकडे वळूया. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो.
मला भेट टाळी द्या वाजवा, टाळी हो. सगळे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्यावो स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान थोडासा बेस दे बरं. माझं असं थोडंसं दबून असं होतंय काय. त्यामुळे हे होईना ते. हॅलो 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 ओके. भगवान श्री दत्तात्रयाच्या दरबारामध्ये भगवान श्री दत्तात्रयाचीच श्री दत्त महापुराण कथा आपण श्रवण करण्यासाठी एकत्रित आलो. या कथेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोरचे काही प्रश्नही उलगडायचे आहेत. भगवान श्री दत्तात्रयांच्या विविध लीलाही आपल्या समोर मांडायच्या आहेत. तत्पूर्वी एक गोष्ट निश्चित आहे, अनेक वेगवेगळी असणारी महापुराण आपण का ऐकावीत. भगवान सुट्टी मारतो. ही कथा आपल्याला का करायची आहे, कशासाठी या कथा आपण करणार आहोत, त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं रहस्य कारण तुमच्या समोर मांडले. या कलियुगामध्ये अगोदरच्या योगाप्रमाणे नसून या योगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते ती भक्ती. आणि ही भक्ती नवविध स्वरूपाची आहे. परंतु या कलीमध्ये आल्याच्या नंतर काही गोष्टी अतिशय विदारक अशा स्थितीमध्ये आलेल्या आहेत. गुरुवर्य कृष्णदेव बाबा आवर्जून सांगायचे, ते म्हणायचे कलियुगाचा प्रभाव इतका वाढत चाललाय, एवढी भयानक स्थिती होत चालली आहे. एक साप असतो म्हणायचे, साप, आणि त्या सापानं शिकार म्हणून एक बेडकी तोंडामध्ये पकडली. त्या सापानं त्या बेडकाला अर्धवट गिळलेलं होतं. आणि तेवढ्यामध्ये त्या बेडकाच्या समोर एक छोटस किडूक दिसलं, किडूक आळईसारखं. त्या बेडकानं विचार केला की हे माझं भक्ष्य आहे, हे माझं भक्ष्य आहे, असा विचार त्या बेडकाने केला. बाबा म्हणायचे, तो बेडूक म्हणजे दुसरं कोणी नाही, तुम्ही आम्ही आहोत. तो साप म्हणजे दुसरा कोणी नाही, तो काळ आहे. आणि तुमच्या समोर तुम्हाला दिसलेली ती आळई म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या आयुष्याला लागलेली ती आशा आहे, ती ओढ आहे, त्या इच्छा आहेत, त्या प्रपंचामध्ये गुंतून तुम्हाला टाकण्याचे ते मोह आहेत. शास्त्र असं सांगतं की तो काळ तुम्हाला गिळायला तटपून बसलाय, ग्रासण्यासाठी सज्ज होऊन बसलाय. काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खाय, काळ देहासी आला खाय. अभियान दे
भक्तीप्रमाणे विचार करायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येतं, संत सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, मना तू माया जाळामध्ये गुंतू नको. एवढंच नाही तर आपण प्रत्येक वर्ष श्राद्धामध्ये 10व्यामध्ये पुण्यतिथीमध्ये एक प्रमाण नेहमी ऐकतो की हा देह नाशिवंत आहे. एवढं निश्चित समजतं, परंतु त्याच्या पुढचं शब्द महत्वाचे आहेत. आयुष्य खातो काळ सावधान. माय बापांनो, सावध असलं पाहिजे, कारण त्या सापानं अर्धवट गिळलेल्या त्या बेनकीप्रमाणे प्रत्येकाचं जीवन त्या काळाच्या अधीन झालेलं आहे, अधीन झालेलं आहे. मग याही परिस्थितीमध्ये आम्हाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल, आम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आम्ही काय करावं, कसं करावं, काय केल्याच्या नंतर आम्हाच्या वरती होणारा हा काळाचा प्रभाव कमी होईल बरं? हा प्रश्न प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निश्चित कधी ना कधी पडून जातो. आणि म्हणूनच कुठेतरी हा प्रभाव कमी व्हावा, हे जीवन सुखी व्हावं, हे जीवन पूर्णत्वाला जावं, म्हणून कुठेतरी भगवंताचं नामचिंतन आपल्याला आयुष्यामध्ये घडलं पाहिजे. परंतु हे नामचिंतन घडत असताना एक गोष्ट निश्चित महत्वाची आहे. ज्या भगवंताची आपल्याला भक्ती करायची आहे, ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे, त्या भगवंताची भक्ती करण्यासाठी त्याला एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे भावाची. कारण देव भावाचा भुकेलेला आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपण अगदी मनापासून त्या देवासमोर जातो, त्याच्या समोर नतमस्तक होतो, त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो भाव आपण त्याला देत नाही. आणि मग एका छान भावगीतामध्ये वर्णन आलेले बघा, अरे दादांनो, गेलं बाजारात आणि आणला भाजीपाला, असा तो भगवंत नाही रे. त्याला तुम्ही बाजारामधला भाजीपाला समजू नका. तो काय आहे? तो भगवंत आहे, तो भावाचा भुकेलेला आहे आणि त्याला भाव दिला पाहिजे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराचा भेव. ओ लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. ओ मातीचा देव त्याला पाण्याच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला, बाजारचा भाजीपाला, बाजारचा भाजीपाला नाही रे. मग जर तो भगवान परमात्मा बाजारातला भाजीपाला नाही, त्याला भगवंताला भावाची गरज आहे. मायबापांना एक विनंती करेल की त्या भगवंताची भक्ती पुढील 4-5 दिवस आपल्याला अतिशय मनापासून आणि पूर्ण भाव त्या भगवंताला अर्पण करून या ठिकाणी करायची आहे. मग कथा का करायची हे तुमच्या समोर मांडलं. हीच कथा आपण का निवडली हेही तुम्हाला निश्चित सांगणार आहे. ज्या वेळेस
सत्ययुग संपलं, त्रेतायुगही संपलं, द्वापार युगही संपलं आणि कलियुग आरंभ झालं. आता थोडस बारकाय नाही ऐका बरं का. कलियुग आरंभ झाला आणि कलियुग आरंभ झाल्याच्या नंतर शौनक आदी ऋषींना प्रश्न पडला. या कलीचा प्रभाव खूप वेगवेगळा दिसायला लागलाय. दररोज वेगवेगळे चित्र दिसायला लागलेत. पांडवांना देखील वेगवेगळे चित्र त्या ठिकाणी दिसले म्हणून पांडवांनी कुठेतरी देह अर्पण केला आणि त्या भगवंतांच्या धामाला निघून गेले. शौनक आदी ऋषींना त्या ठिकाणी प्रश्न पडला आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, देवा कलीचा आरंभ झाला आणि वेगवेगळे चित्र दिसायला लागले. ब्रह्मदेवाने विचारलं, काय दिसलं तुम्हाला? ते म्हणले, आम्ही निघालो पहिल्यांदा आम्हाला हत्ती दिसला. म्हटले, हत्ती? परंतु तो हत्ती वेगळा होता. त्या हत्तीकडे पाहिलं तर त्याला एक नव्हे 2 सोंडा होत्या. 2. बघा बरं, कलीचा विषय सांगतोय मी. 2 सोंडी त्याला होता. म्हणले, देवा आणखी काय दिसलं? त्यावेळेस ते सांगायला लागले, विहिरी शेजारी शेजारी चिटकून चिटकून 3 विहिरी आम्ही पाहिल्या. 3. परंतु परिस्थिती अशी होती, शेजारच्या दोन्ही विहिरीमध्ये पाणी फुल भरलेलं होतं, मात्र मधली विहीर रिकामी होती. रिकामी. ते म्हणले, असं? आणखी? ते म्हणले, आणखी एक विचित्र प्रकार आम्हाला बघायला भेटला. एका गोमातेनं, एका गायीनं वासराला जन्म दिला होता. म्हटले, आणि तो जन्म दिल्याच्या नंतर ती गाय आपल्या वासराला चाटत होती. आपणही पाहतो, कोणतीही गाय आपल्या वासराला, आपल्या बछड्याला जन्म दिला की आपल्या जिभेनं त्याला चाटत असते. ब्रह्मदेव म्हणले, मग याच्यात वेगळं काय दिसलं? त्यावेळेस शौनक आदी सांगू लागले, त्या गोमातेनं त्या वासराला चाटायला सुरुवात केली, परंतु ती चाटत चाटत थांबली नाही. तिनं त्या वासराचं कातड तोडून चाटून चाटून ते कातड काढलं, त्याचे हाड मांस उघडे पाडले आणि त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडायला लागलं. ब्रह्मदेवानं बारकाईनं विचार केला आणि सांगितलं, हाच तर खरा कलियुगाचा प्रभाव आहे. माझ्या मायबापांना तुम्ही विचार करत असाल की हा प्रश्न कसा आहे, हे नेमकं काय दिसलंय? तुम्ही आम्ही सर्वजण दररोज तेच अनुभवतो. दररोज हत्तीला एक नव्हे 2 सोंडा दिसायला लागल्या. त्याचं कारण हे आहे, माणसाला म्हणायला एक तोंड राहिलं, परंतु आता एका तोंडाचं कोणीच राहिलं नाही. सारे माणसं आता दुतोंडी व्हायला लागले. आणि हा प्रभाव तुमचा नाही बरं का, तुमचा आमचा दोषच नाही, याच्यात कलियुगाचा प्रभाव आहे. शौनकादी ऋषी ब्रह्मदेवाला म्हणू लागले, देवा दोन्ही बाजूनी विहिरी आहेत, त्या विहिरीला खूप पाणी आहे आणि मधली कोरडी दिसते. कशाचा प्रभाव आहे? काय परिणाम, नेमकं काय समजायचं आम्ही, काय अर्थ आहे याचा? त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, कलियुगातील माणसं, माणसांचा स्वभाव, माणसाचं वागणं हेही याच प्रमाणे असणार आहे. जगाला दाखवण्यासाठी सगळ्या बाजून निश्चित अंतकरणाचा ओलावला दाखवला जाणार आहे, परंतु अंतकरण कोरडं दिसणार आहे. त्यावेळेस शौनकादी ऋषींनी 3रा प्रश्न विचारला, गायीनं आपल्या वासराला कातड्यासहित चाटून घेतलं, नेमकं काय? त्यांनी सांगितलं, पुढं चालून तुम्हाला हेही लक्षामध्ये येईल. या कलियुगामध्ये या मृत्यू लोकावरती राज्य करणारे जे राजे आहेत, ते राजे या प्रजेचं अशाच प्रकारचं भक्षण करतील. कारण प्रत्येक राजा, त्याची ही असणारी प्रजा त्याच्या मुलाप्रमाणे असते, त्याच्या संततीप्रमाणे असते. आणि आपण आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येतं, अनेक राजांनी या देशावरती राज्य केलं, परंतु या राज्यातील प्रजेला त्यांनी पुरतं चाटून खाल्लं, चाटून खाल्लं. त्यावेळेस त्या शौनकादी ऋषींना एक 4थं चित्र दिसलं होतं. आणि ते 4थं चित्र होतं, खूप मोठ्या उंच डोंगरावरती अतिशय मोठा असणारा एक दगड. तो दगड त्या डोंगरावरून घरंगळत घरंगळत खाली येत होता. त्याच्या समोर येणारे सगळे दगड, त्या दगडांना तो ओलांडत होता.
त्या दगडावरून तो घरंगळत घरंगळत खाली चाललेला होता. परंतु त्या शौनकादी ऋषींनी पाहिलं की खालच्या बाजूला एक छोटीशी गवताची काडी आहे, गवताची काडी. आणि एवढा मोठा असणारा तो दगड एवढ्या डोंगरावरून एवढ्या गतीनं खाली आलाय आणि त्या छोट्याशा काडीला तो अडवून थांबलाय. हेही चित्र वेगळंच दिसलं. आणि ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, तो असणारा दगड म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये घडलेली पातकं आहेत. आणि ती छोटीशी काडी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलेली ती भक्ती आहे, भक्ती मायबापांनो. आणि म्हणूनच या कलियुगाचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावरती होऊ नये म्हणून या कलियुगामध्ये पूर्वीसारखे यज्ञ, याग, विधी, मंत्र या गोष्टी न सांगता अतिशय सोप्या पद्धतीची भक्ती, नवविधा भक्ती थोर साधू संतांनी या महापुराणाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. आणि म्हणूनच कलियुगामध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण त्या भगवंताची भक्ती या श्री दत्त महापुराण कथेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि ही भक्ती करत असताना एक गोष्ट निश्चित आहे, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती अनेक थोर साधू संतांनी स्वतः केली आणि त्या भक्तीचा मार्ग सर्वांना सांगितला. भगवान श्री भोलेनाथाची ही भक्ती अनेकांनी केली आणि भोले बाबांच्या अनेक भक्तांची कथा आपल्यापर्यंत निश्चित आलेली आहे. त्याच पद्धतीनं भगवान श्री विष्णूचे तुम्हा आम्हा सर्वांना श्रुत असणारे 10 अवतार पैकी 9 झाले आणि 10वा होणार आहे. परंतु आपण जर स्कंद पुराणाचा अभ्यास केला, आपण जर श्रीमद भागवत पाहिलं, तर सर्वांच्या लक्षामध्ये येईल की भगवंताचे 10 नाही 24 अवतार सांगितलेले आहेत. आणि या 24 अवतारापैकी एक असणारा अवतार म्हणजेच भगवान श्री दत्तात्रयाचा. आणि या भगवान श्री दत्तात्रयाच्या अवताराची कथा, ही कथा म्हणजे सर्वसाधारण कथा नाही. ही कथा म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे. प्रत्येक जण आज प्रपंचामध्ये निश्चित आहे, परंतु त्या प्रपंचामधून देखील तारून नेणारी ही कथा म्हणजेच श्रीमद भगवान श्री दत्तात्रयाची श्री दत्त महापुराण कथा. भगवान श्री दत्तात्रयाची ही कथा तुम्हा आम्हा सर्वांचं जीवन तारणारी कथा. आणि हीच कथा
त्रिवेणी संगम साधनारी कथा आहे. त्रिवेणी संगम म्हणजेच भगवान श्री दत्तात्रय. दत्तात्रयाचे असणारे अनेक भक्त आणि त्या भक्तांच्या स्वरूपात त्या भगवंताच्या घेतलेलं नामस्मरण. देव, भक्त आणि त्या भक्तांच्या सोबत मिळालेलं आपल्याला नाम म्हणजेच कथा. त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. या त्रिवेणी संगमामध्ये तुम्हा सर्वांना आता न्हावून जायचं आहे. आणि न्हावून जात असताना तुमच्या समोर एक गोष्ट निश्चित सांगून जाईल की आपल्याला भगवान श्री दत्तात्रयाची कथा श्रवण करण्यापूर्वी अगोदर त्या कथेचा आरंभ कुठून झाला इथून आपल्याला जाणं गरजेचं आहे. आज पहिला दिवस आहे. वेळ तसा सुरुवात करण्यासाठी थोडासा जास्त झाला. नियोजनाप्रमाणे आज कथा खूप पुढे जाणं गरजेचं होतं. तिथपर्यंत जाईल नाही जाईल आज आपण थोडंसं थांबून घेऊ. उद्याच्याला पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करू. परंतु एक तुम्हाला सांगून जातो की आपल्याला भगवान श्री शिव महादेवाचं चरित्र अगोदर थोडंसं पाहायचं आहे. आणि त्या चरित्रामधून पुढे जात असताना मग आपल्याला सती अनुसया आणि अत्री ऋषीच्या आश्रमापर्यंत पोहोचल्याच्या नंतर भगवान श्री दत्तात्रयाचा जन्म अनुभवायचा आहे. ज्यावेळेस कैलास पर्वतावरती भगवान श्री भोलेनाथाचं अनुष्ठान चालू होतं त्याच वेळेमध्ये त्रेतायुगामध्ये दक्ष राजाला खूप मोठ्या तपश्चर्येच्या नंतर ब्रह्मदेवाच्या भक्तीच्या नंतर कन्या रत्न प्राप्त झालं. आणि त्या कन्येचं नाव होतं सती. सती लहानची मोठी होऊ लागली. आणि मोठी झाल्याच्या नंतर दक्ष राजानं ब्रह्मदेवाला विचारलं, देवा माझी कन्या उपवर झाली आहे, हिच्यासाठी योग्य वर शोधणं आता गरजेचं आहे. कोणासोबत हिचा विवाह करून देऊ. ब्रह्मदेवानं सांगितलं हिच्यासाठी योग्यच योग्य वर आहे, कारण ही जगदंबा आहे. आणि या जगदंबेसाठी फक्त महादेव भोलेनाथ यांच्याशिवाय दुसरा वरच नाही. ते ऐकून दक्षाला थोडंसं वाईट वाटलं. त्यानं तो विषय नाकारला. परंतु सतीनं हट्ट धरला आणि म्हणून त्या दक्ष राजाला आपल्या मुलीचा विवाह त्या भोलेनाथासोबत म्हणजे महादेवासोबत करून द्यावा लागला. मी थोडंसं धावतं नेतोय बरं. विवाह करून द्यावा लागला. आणि विवाह करून दिल्याच्या नंतर या दक्ष राजाला प्रजापती ही उपाधी प्राप्त झाली. ते पद प्राप्त झालं. पद प्रजापिता ही पदवी तिन्ही लोकांमध्ये सर्वात मोठी पदवी मानली जायची. मोठं पद मानलं जायचं. आणि मग पहा बरं, पद आणि मद याच्यामध्ये जास्त मोठं अंतर नाही. पच म करायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे आम्हाला पोरांना शिकवताना एक गोष्ट निश्चित लक्ष येते, ते प चा म जर करायचं म्हटलं की त्या प च्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला शून्य दिला की त्या प चा म होऊन जातो. आणि पद आणि मद दोन्ही खूप जवळचे नातेवाईक आहेत. त्या दक्ष राजाला ते पद मिळालं आणि तो देवांच्या सभेमध्ये त्या पदावरती आरूढ होण्यासाठी, त्या आसनावरती आरूढ होण्यासाठी जातो. गेल्याच्या नंतर सर्व देव देवता तिथं बसलेले असतात. प्रजापती पाहिला म्हणल्यानंतर ते सगळेजण उभा राहतात. परंतु त्या सिंहासनाच्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांच्या साठीचे आसनं मांडलेले असतात. आसनं हा पाहतो त्या बाजूचं उभा राहिले नाही, बाकी सगळे उभा राहिले. तो ब्रह्मदेवाकडे पाहतो, परंतु मनामध्ये जास्त राग येत नाही. तो म्हणतो जाऊ द्या, बाप आहे. दक्ष हा ब्रह्मदेवाचा मुलगा आहे बरं, ब्रह्मदेवाचा. मग आता नाविलाज झाला, सोडून दिलं. पुढं नजर फिरवली, भगवान विष्णू दिसले.
थोडस मनामध्ये वाईट वाटलं, परंतु राग बांधता आला नाही. कारण का, ह्यो बापाचा बाप आहे, आजोबा आहे आजोबा. कारण तुम्हा सर्वांना माहित आहे, ब्रह्मदेवाच्या नाभी कमळा, भगवान विष्णूच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. आणि म्हणून आजोबा आहे, काही म्हणता नाही आलं. परंतु तिसऱ्या ठिकाणी पाहिलं, तिसऱ्या ठिकाणी मग अनावर झाला राग, अनावर. कारण का, जरीही त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ बसलेले होते, परंतु ते कोण होते, याचे जावई होते, जावई. मग जावयाने अपमान करणं याला सहन झालं नाही, अतिशय राग आला. आणि त्या देवसभेमध्ये त्याने महादेवाचा खूप मोठा अपमान केला. दक्षाने केलेला अपमान महादेवाने बायकोकडे पाहून सहन केला आणि तसेच कैलासावर निघून गेले. तुम्ही म्हणाल आत्ताच असं एक काय, आत्ता नाही, तेव्हा तसंच होतं. त्याही वेळेस हीच परिस्थिती होती. जावायला लय राग आला, पण करावं काय, बायकोचा बाप आहे, बोलता येत नाही. बळच औंढा गिळल्यासारखं ते गिळून घेतलं आणि कैलासावरती निघून गेले. पुन्हा मी या दक्षाच्या दरबारामध्ये, त्याच्या दारामध्ये जाणार नाही असा पण केला आणि भोलेनाथ कैलासावरती थांबले. माय बापांनो, एक दिवस भोलेनाथ त्या सती माईला घेऊन अरण्यामध्ये फिरत होते. अरण्यामध्ये फिरत असताना त्या सतीनं विचारलं, तुम्ही सगळीकडे एवढं विचारण करता, वावरता, परंतु तुमचं अंतकरणामध्ये कोणाचं ना कोणाचं तरी ध्यान चालू असतं, हे माझ्या लक्षामध्ये येते. नाथ, मला सांगा, तुमच्या अंतकरणामध्ये कोण आहे? तुम्ही कोणाला एवढं भावनेनं पाहता आहात? कोणाची एवढी भक्ती करत आहात, जेणेकरून तुम्ही एवढं स्थिर आहात? माझ्या बापानं तुमचा एवढा मोठा अपमान केला, तरी तो तुम्ही सहज पचवू शकलात. एवढी शांतता तुमच्यामध्ये आली कुठून? वास्तविक तुम्ही तर खूप क्रोधी आहात, तुमचा राग सर्व जगाला माहित आहे. मग हे कसं काय शक्य तुम्ही करता? त्यावेळेस त्या भोलेनाथानं सांगितलं की माझ्या अंतकरणामध्ये माझा जो देव आहे, मी त्याचं सतत भजन करतो. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. हो, भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम तुझे सदाशिव, राम तुझे सदाशिव, सदाशिव. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. त्या सतीला भोलेनाथानं सांगितलं की ती मी ज्याची भक्ती करतो ते भगवान प्रभू रामचंद्र, मी त्या रामाची भक्ती करतो. त्यावेळेस सतीनं विचारलं, ज्यांची तुम्ही एवढी अंतकरणापासून भक्ती करता, तो राम नेमका आहे कोण? तो आहे कसा? आहे कुठे? मला जरा सांगा ना. त्यावेळेस भगवान भोलेनाथानं त्या सतीला जी कथा सांगितली, जे प्रभू रामचंद्राचं वर्णन सांगितलं, ते वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये, त्याचप्रमाणे तेच वर्णन स्कंद पुराणामध्ये, त्याचप्रमाणे तेच वर्णन
शिव महापुराणासाठी आणि तेच वर्णन भगवान श्री दत्तात्रयाच्या दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये देखील आलेलं आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? सगळीकडेच आहे, निश्चित आहे. कारण भगवान व्यासांनी जी पुराणं रचली ती 18 पुराणं आहेत आणि त्या 18ही पुराणामध्ये भगवंताच्या अवताराचं वर्णन आलेलं आहे. आणि त्या भगवंताच्या अवताराचं वर्णन भगवान व्यासांनी करत असताना ज्यावेळेस ते पूर्ण ग्रंथ झाले त्यावेळेस त्या व्यासांच्या स्वतःच्या अंतकरणाची अस्थिर झालेली स्थिती स्थिर करण्यासाठी जे रचलं गेलं त्या रचलेल्या ग्रंथामध्ये जे काही वर्णन आलेलं आहे त्या वर्णनामधून श्री दत्त महात्म्य हा ग्रंथ निर्माण झाला आणि त्या ग्रंथाचा आधार घेऊन श्री दत्त महापुराण कथा तयार झाली. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरती सतीमाई सोबत जातात आणि तिथं जाऊन प्रभू रामचंद्राविषयी सांगत असताना ते सांगू लागले. अयोध्या नावाची ती नगरी, अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ त्याच्या 3 पत्न्या कौशल्या माता, सुमित्रा आणि कैकेयी, आपल्या 3 पत्नी सोबत राजा दशरथ अयोध्येचा राज्यकारभार करत होता. सगळीकडे सुख होतं, आनंदी आनंद होता, सगळी प्रजा सुखामध्ये होती. त्या दशरथ राजाचा ऐश्वर्यही एवढं मोठं होतं की प्रत्यक्ष देवांच्याही युद्धामध्ये देवालाही आधार मिळावा अशी आशा लागायची. एवढं मोठं ऐश्वर्य दशरथाचं होतं. असं म्हणतात की मनुष्य देहामध्ये सर्व संपन्नता असली तरी कुठेतरी वेदना असतात, कुठेतरी दुःख असतं. तसंच दुःख दशरथाच्याही आयुष्यामध्ये होतं. दशरथाचं दुःख हे होतं की दशरथाला संतती नव्हती, पुत्र नव्हता. रात्रंदिवस दशरथ राजा त्या दुःखाने व्याकुळ असायचा. परंतु प्रजेसमोर जाताना, राज्यकारभार चालवताना आपली प्रजा निश्चित सुखामध्ये ठेवण्याचा तो प्रयत्न करायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस दशरथ राजा शिकारीसाठी जंगलामध्ये जातो. राजा दशरथानं जंगलामध्ये गेल्यानंतर दिवसभर त्या वनामध्ये भटकंती केली, परंतु दिवसभर शिकार राजाला मिळाले. शेवटी विचार केला, शिकार मिळाल्याशिवाय घरी जाणं हा क्षत्रिय धर्म नाही. क्षत्रियानं कोणती का छोटी मोठी शिकार घेऊन घरी गेलं पाहिजे. मग एका झाडावरती जाऊन बसला. ते झाड एका ओढ्याच्या, एका झऱ्याच्या कडेला होतं. तिथं जाऊन बसल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. विचार करत होता, कोणीतरी श्वापद इथं पाणी पिण्यासाठी येईल आणि मग मी त्याचे स्वीकार करील. रात्रीची ती अंधाराची वेळ, आकाशामध्ये सगळीकडे पक्षी प्राणी इकडून तिकडून निश्चित वावरत होते, परंतु त्या पाण्यावरती, त्या झऱ्यावरती कोणी पाणी पिण्यासाठी यायला तयार नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये त्याच जंगलामधून आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आंधळ्या आईला आणि आंधळ्या बापाला काशीची तीर्थयात्रा करून आणण्यासाठी एक ब्राह्मण युवक त्याच जंगलामधून चाललेला होता. त्या जंगलामधून जात असताना आईला तहान लागली आणि आईने सांगितलं, बाळा श्रावणा, खूप तहान लागली रे, इथं कुठं पाणी असलं तर बघ ना आमच्यासाठी. श्रावणानं सांगितलं, बाबा आई काळजी करू नका, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. आपल्या आई बापाची ती असणारी कावड एका झाडाला टांगली, हातामध्ये कमंडल घेतला आणि तो श्रावण बाळ पाण्याच्या शोधामध्ये निघाला.
आई बापाला सांगितलं, बाबा कोणी आवाज दिला तरी झाडाच्या खालतीतून खाली उतरू नका बरं, तुम्हाला सुरक्षित जागेवरती मी ठेवलंय. कमंडूल हातामध्ये घेऊन तो झऱ्याकडे निघालेला आहे, पाण्याच्या शोधामध्ये चाललेला आहे. परंतु तेवढ्यामध्ये श्रावण बाळाच्या कानावरती त्या पाण्याचा खळखळ 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 आवाज येतो. तो खळखळ आवाज ऐकल्याच्या नंतर श्रावण बाळाला खूप आनंद होतो आणि विचार करतो, मला पाणी मिळालं माझ्या आई बापासाठी. पटकन त्या झऱ्याकडे जातो आणि झऱ्याकडे गेल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये असणारा तो कमंडलू त्या पाण्यामध्ये तो श्रावण बाळ बुडवतो. जसा आत्ता आवाज निघाला असाच आवाज त्या पाण्यामधून त्या कमंडलूमधून निघतो. इकडे झाडावरती बसलेल्या त्या दशरथाला वाटलं कोणीतरी श्वापद आलंय आणि आपल्या जिभेनं पाणी उचलतय, आवाज येतोय. शब्दभेदी बाण त्या राजा दशरथाकडे होता. दशरथानं तो धनुष्याला तो आपला बाण लावला आणि सनकन तो बाण त्या आवाजाच्या दिशेनं सोडला. आई ग, दशरथ अंतकरणामध्ये विभळ झाला, घाबरला. अरे हा आवाज माणसाचा वाटतो, हा आवाज प्राण्याचा नाही, हा आवाज माणसाचा वाटतो. माझ्याकडून माणसाला तर बाण लागला नाही ना. पटकन दशरथ झाडावरून खाली येतो आणि धावत पळत त्या श्रावण बाळ ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी जातो. पाहिल्याबरोबर हाताने आपला तो बाण उपसण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो, हे क्षत्रिय, आता माझा बाण उपसण्यापेक्षा मी सांगतो ते ऐक. बाळा, हे नवयुवका, तुझं नाव काय? दशरथ सांगतो, विचारू लागतो. तो सांगतो, माझं नाव श्रावण आहे. आता तू मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी काय सांगतो ते ऐक. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. माझं नाव श्रावण आहे. मी माझ्या आई वडिलांना काशीच्या तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललो होतो, परंतु तू माझी हत्या का केली मला नाही कळलं. मी तुला ओळखत नाही. माझी तुझ्याशी कोणती वैती नाही, दुश्मनी नाही. राजा सांगू लागला, बाळा, मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. मला तुझी हत्या नव्हती करायची रे, मी शिकारीला आलो होतो. राजा, तू हे चांगलं नाही केलं. आई बापापासून पोराला हिरावलं रे राजा, चांगलं नाही केलं राजा तू. माझ्या आईची, माझ्या बाबाची इच्छा होती रे की त्यांना काशीला न्यावं, त्यांना काशीचं दर्शन करून आणावं. म्हणून मी माझ्या आई बापांना, माझ्या अंध आई बापांना घेऊन निघालो होतो राजा. राजाच्याही डोळ्यातून पाणी येत होतं. हात जोडून राजा उभा होता. श्रावण सांगू लागला, राजा, माझे आई वडील त्या झाडाला टांगलेले आहेत, जा त्यांच्याकडं, त्यांच्यासाठी पाणी घेऊन जा आणि हा पाण्याचा लोटा, हा कमंडलू त्यांच्या तोंडाला लाव राजा, त्यांना पाणी पाज रे राजा. मात्र माझ्या आई वडिलांना पाणी पिण्याचं होईपर्यंत एक शब्दही बोलू नको राजा. राजा विचार करू लागला, असं का? तो म्हटला, माझ्या आईला बाबाला कळलं हा वेगळा आवाज आहे तर माझे आई बाबा पाणी पिणार नाहीत, पाण्या वाचून जीव सोडतील राजा. मान्य केलं, वचन दिलं. दशरथ राजा निघणार तेवढ्यामध्ये त्या दशरथाच्या मांडीवरती त्या श्रावणानं आपला देह सोडला, प्राण सोडला. राजानं त्या हळुवारपणे त्या श्रावणाच्या तोंडावरून हात फिरवला, पाण्यानं कमंडलू भरून घेतला आणि दशरथ श्रावण बाळाच्या आई बापाच्या दिशेने गेला. जिथं ती कावड टांगलेली होती त्या झाडाजवळ दशरथ जातो आणि दशरथ राजानं त्या वृद्ध असणाऱ्या माता पित्यांच्या तोंडाला कमंडलू लावलं, बापाच्या तोंडाला कमंडलू लावलं. अरे बाळा, जसा आला तसा आमच्या तोंडाला कमंडलू लावलं रे, रागावलंस का बाळा?
तुला आम्ही खूप त्रास दिला, पायी पायी कावड घेऊन तुला काशीला घेऊन चाललो रे बाळा. रात्रीची अपरात्रीची वेळ आम्ही पाहिली नाही, तुला पाण्यासाठी पाठवलं बाळा, म्हणून आमच्यावर रुसला का? रागवला माझ्या श्रावणा, तू जर बोलला नाही तर मी पाणी पिणार नाही. दशरथानं तो कमंडल बाजूला केला आणि आई साहेबांच्या तोंडाला लावला. बाळा तुला काय वाटलं रे? श्रावणा तुला काय वाटलं रे बाळा? तू तुझ्या बापाशी रुसशील आणि मग मी पाणी पिईल? नाही रे बाळा, तुला आधी तुझ्या बापाशी बोलावं लागेल. बाळा तुला आधी तुझ्या बापाशी बोलावं लागेल, तर मी तू आणलेलं पाण्याचा घोट घेईल. पूर्वीचे आई बाप असे होते बरं, पूर्वीचे. हे जर आज आपण पाहिलं तर एखादं पोरग आपल्या बापावरती रुसलं तर आई त्याला जवळ घेते. बाळा तूच बरोबर आहे, नाहीतरी ते तसंच आहे. मी म्हणून सांभाळलंय बाबा हो, इथपर्यंत मी म्हणून आणलंय. हे वाक्य आजकालच्या आया मानच्या माता भगिनी त्या लेकरासमोर उच्चारतात आणि ते लेकरू त्या बापाचा असणारा आदर तिथ्य करणं सोडून देतं. पूर्वीची ती आई होती, ती आई म्हटली, श्रावणा जोपर्यंत तू तुझ्या बापाशी बोलत नाही तोपर्यंत तू आणलेल्या पाण्याचा मी घोट घेणार नाही. या दशरथ राजाचा नाविलाज झाला आणि त्यांनी सांगितलं, मी तुमचा श्रावण नाही, मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. दशरथ दशरथ आणि तू इथं कसा? आमचा श्रावण कुठे? आमचा श्रावण कुठे अगोदर ते मला सांग रे. का आमच्या श्रावणाला कोणी शॉपत आणि पकडलं तर नाही ना? माझ्या श्रावणाचं काही बरं वाईट तर झालं नाही ना? आई आणि बाबा दोघही एका पाठोपाठ प्रश्न विचारायला लागले. तो राजा दशरथ होता, आयुष्यात कधीही खोटं न बोलणारा तो राजा होता. त्यानं हात जोडले, दोघांचाही चरण स्पर्श केला आणि सांगितलं, तुमच्या श्रावणावरती कोणा श्वापदानं नाही, माझ्याकडूनच घाला घातला गेलाय. माझा बाण त्या श्रावणाला लागला. अतिशय अंतकरणामध्ये दोघही विभळली. राजा तू अयोध्येचा राजा असेल रे, तुझं राज्यही मोठं असेल रे, परंतु राजा तू हे काय केलंस? आम्हा अंध अंध माता पित्यांची काठी तू हिरावलीस राजा. तू चांगलं नाही केलं राजा. आम्हाला पुत्र शोक तू केला राजा. राजा तुझ्या हातचं पाणीच काय? या जगातलं अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंबही आम्ही आता भक्षण करणार नाही राजा. आम्ही आमच्या पुत्राच्या पाठोपाठ जाणार आहोत राजा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव राजा, आमचा एक पुत्र तू हिरावलास, परंतु राजा तुझ्या पोटी 4 पुत्र जन्माला येतील, परंतु तुझ्या अंतकाळी देखील तुझ्या जवळ तुझा एकही पुत्र नसेल राजा. ब्राह्मणानं दिलेला तो शाप होता. ब्रह्मपुत्राची हत्या झालेली होती आणि तो शाप तसाच स्वीकारून राजा आपल्या नगरीमध्ये आला. नगरीमध्ये आल्याच्या नंतर राजाला एका गोष्टीचं दुःख निश्चित वाटत होतं की माझ्या हातून ब्रह्महत्या घडली, माझ्या हातून एका आई वडिलांचा आधार असणारा तो बाळ गेला. परंतु अंतकरणामध्ये एक गोष्ट जाणवत होती की मला पुत्र प्राप्ती झालेली नाही. परंतु या ब्राह्मण जोडप्यानं मला शाप दिलाय की तुझ्या पोटी 4 पुत्र जन्माला येतील. मग शेवटी नाविलाज झाला आणि वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली दशरथ राजानं पुत्र कामेष्टी यज्ञाचा आरंभ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झाला. अयोध्या नगरीमध्ये तो यज्ञ चालू झाला. त्या यज्ञामध्ये एकीकडे आहुती पडत होती. ती आहुती टाकण्यासाठी ब्रह्मवृंद ऋषी मुनी सगळ्या बाजूने बसलेले होते. यज्ञाच्या समोर स्वतः दशरथ राजा आहुती टाकत होता आणि त्याच वेळेस त्या सर्व पत्न्यांना, 3ही असणाऱ्या राण्यांना आदेश दिलेला होता की जोपर्यंत हा यज्ञ चालू आहे तोपर्यंत भगवत नामचिंतन तुम्हाला करायचं आहे. त्या 3ही राण्या त्या भगवंताचं नामचिंतन करत बसलेल्या होत्या. पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण होत असताना पूर्णाहुतीच्या वेळेस
यज्ञदेव प्रगट होतात. कोणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कथा आहे. निश्चितच केलेल्या अभ्यासानुसार एवढी गोष्ट लक्षात येते की उदाहरण वेगळे जरी असले तरी शेवटी यज्ञाची ती फलश्रुती होती आणि त्या यज्ञाच्या फलश्रुतीमुळं जो काही प्रसाद मिळाला, जे काही फळ मिळालं, हे पायसदान पायसदान दशरथा हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञानी प्रसन्न झालो तुझ्या यज्ञानी प्रसन्न झालो ही माझा सन्मान दशरथा हे पायसदान 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 पायसदान. त्या दशरथ राजाला त्या यज्ञामधून जे फळ प्राप्त झालं त्याचे वेगवेगळे भाग केले गेले आणि ते एक भाग कौशल्या मातेला, भगवान सेटअप चेंज झाला थोडस, तो एक भाग त्या कौशल्या मातेला, सुमित्रेला, कैकेयीला, तिघींनाही देण्यात आला. त्याच वेळेस असं सांगितलं जातं की एक भाग त्या घारीनं त्या ठिकाणी उचलला, तो अंजनी मातेच्या पदरामध्ये जाऊन पडला. मला कथा थोडीशी शॉर्ट घ्यायची, कारण इथंच 3 दिवस कथा चालू शकते ह्याच जागेवरती, परंतु थोडस शॉर्ट मध्ये पुढे जायचंय. त्याच्यामुळे कोणतं सोडून कोणतं धरू हे करण्यापेक्षा थोडस उड्या मारीत चाललोय मी आणि माझं नावेलाज आहे. शेवटी त्या मिळालेल्या प्रसादाचं, त्या फळाचं वाटप झालं आणि त्या असणाऱ्या फलाची फलश्रुती म्हणून कौशल्या, सुमित्रा, कैकेयी तिघीच्याही पोटी गर्भ राहिला. आणि तो गर्भ राहिल्याच्या नंतर तो आनंदाचा तो दिवस उजाडला. तो दिवस होता चैत्र महिन्याचा, भर उन्हाळ्याचे ते दिवस होते आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चैत्र महिना होता. नवमीची तिथी ती होती. अयोध्या नगरी सगळी आनंदानं फुलली होती. अयोध्या नगरीतील पशु पक्षी प्राणी सर्वजण आनंदाने गाणी गात होती. सगळीकडे मोहकलेलं वातावरण तयार झालेलं होतं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात पुरी नहे किती 2 प्रहरी काजतिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचनी पुण्य जाय माय सता पुत्र दर्शने ओधळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला. जय हो, जय हो. सगळीकडे आनंद झालेला आहे. राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला. दशरथ राजाच्या त्या अयोध्या नगरीमध्ये, त्या अयोध्याच्या राजवाड्याच्या समोर त्या अयोध्या नगरीचे सर्व महिला, सर्व माता भगिनी एकत्रित जमा झालेल्या आहेत. आणि त्या जमा झालेल्या सर्व माता भगिनी त्यांनी अक्षरशः त्या दशरथ राजाच्या राजवाड्यासमोर फेर धरला. फेर, माझ्या माता माऊल्यांनो, आपल्याला भगवान श्री प्रभू राम जन्माचा आनंद साजरा करायचा. सर्वांनी एकदा गोड अशा प्रकारचं भजन उभा राहून करायचं. उभा सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रभू रामचंद्राचं आगमन आनंदाने साजरं करायचंय. आनंदाने. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
आज आनंदी आनंद झाला अयोध्येचा तो दरबार आणि त्या राजवाड्याच्या दारासमोर रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला गकाला आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी जय हो. मस्त वर हात करून मोकळ्या आनंदाने झाला आज आनंदी आनंद भगवान श्री प्रभू रामचंद्राचं आगमन आजच्या या आपल्या कथेमध्ये झालेलं आहे. जय हो, जय हो. जे भक्तगण उभे राहिलेले आहेत, त्यांनी एकदा टाळी वाजवा, जोरात जोरात टाळी वाजवा त्यांनी. आणि जे उभे आहेत त्यांना आनंद घेऊ द्या. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. मूर्ती अशी साजे रे ओठावर बासूट फुलले सुरा संगती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल काव्हाला नावे किती रोज खोडा कर गोप बाई रोज खोडा कर गोप बाई सांज सकाळी गोपाल काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला दत्तात्रेयाच्या दरबारामध्ये अतिशय आनंदामध्ये हे सर्व वातावरण बहरून गेले. ती सांगू मी सांगू कोणाला अशी आनंदी आनंद झाला आनंद झाला अशी आनंदी आनंद झाला अशी आनंदी आनंद झाला अशी आनंदी आनंद झाला बोलिए प्रभू रामचंद्र चंद्र भगवान की जय. संपूर्ण अयोध्या नगरी आनंदानं दुमदुमली होती. सगळीकडे आनंद झाला होता, कारण प्रभू रामचंद्राचा अवतार झाला होता. प्रभू रामचंद्र जन्माला आले होते. बसा बसा, सगळेजण खाली बसा. आता थोडस राहिले. सगळीकडे आनंद झाला आणि मला वाटतं तोच आनंद जो अयोध्येला आनंद झाला होता, तोच आनंद आज या ठाकूर निमगाव भूमीतील सर्व श्रीराम भक्तांनी घेतलेला आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन. एकदा सर्वांनी जेवढ्यांनी आनंद घेतला तेवढ्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात. प्रभू रामचंद्रांचा जन्म होतो.
लक्ष्मणजी जन्माला येतात. भरत शत्रुघ्न चारही भावंडाचा जन्म होतो. ब्राह्मणांना देवतांनी दिलेला शाप निश्चित खरा ठरला आणि 4 पुत्र जन्माला आले. लेकर लहानची मोठी होऊ लागली. त्या अयोध्याच्या त्या दरबारामध्ये लेकर बागडत होती, खेळत होती, लहानची मोठी होत होती. आणि लहानची मोठी होत असतानाच दशरथ राजानं योग्य अशा प्रकारच्या गुरुची व्यवस्था करून संपूर्ण राजशिष्टाचार प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला, भरताला, शत्रुघ्नाला सगळ्यांना दिला. लहानचे मोठे ते होऊ लागले आणि लहानचे मोठे होत असताना संपूर्ण विद्या ग्रहण ते करत होते. सर्व विद्येमध्ये निपुण होत असताना आपल्या वडिलांची आज्ञा, वडिलांची सेवा, संपूर्ण 3ही मातोश्रींची आज्ञा पालन करणं हे प्रभू रामचंद्रांच्या जीवन चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं. रामायण हे असं पुराण आहे, रामायण ही अशी कथा आहे. असं म्हणतात भावानं भावाशी कसं वागावं हे रामायण शिकवतं. बापानं लेकराशी कसं वागावं हे रामायण शिकवतं. लेकरानं बापाशी कसं वागावं हे रामायण शिकवतं. आईनी पोराशी कसं असावं हे रामायण शिकवतं. इतकंच नाही, जावानं जावाशी कसं राहावं हेही रामायणाचं शिकवतं. आणि या रामायणामध्ये प्रत्येक गोष्टीची उत्तर जशी आहेत ती उत्तर फक्त प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील संस्कारामुळं ती संपूर्णपणे समोर आलेली आहे. प्रभू रामचंद्र लहानची मोठी होत होते आणि लहानचे मोठे होत असताना राजविद्येसोबतच शस्त्रविद्याही त्यांनी ग्रहण केली. आणि ती शस्त्रविद्या ग्रहण केल्याच्या नंतर एक दिवस दशरथ राजाचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये राजर्षी म्हणून वशिष्ठ ऋषी समोर बसलेले आहेत. त्याच वेळेस महर्षी विश्वामित्राचं आगमन त्या दरबारामध्ये होतं. विश्वामित्राला पाहिल्याबरोबर दशरथ राजा उठून उभे राहतात, वशिष्ठ ऋषी उठून उभे राहतात. संपूर्ण असणारी राजसभा त्या विश्वामित्राला वाकून वंदन करते. विश्वामित्राला आसन दिलं जातं, आसन ग्रहण करायला सांगितलं जातं. सर्वजण त्यांना वंदन करतात आणि दशरथ राजा हात जोडून उभा राहतो आणि विचारतो, गुरुवर काय आज्ञा आहे, एवढं दूर काय येणं केलं? त्यावेळेस विश्वामित्र सांगतात, दंडकारण्यामध्ये खूप राक्षस मातलेत, त्यामुळं ऋषी मुनींचे यज्ञाधिक कर्म सर्व बंद पडलेत. सर्व ऋषी घाबरून गेलेले आहेत आणि त्या राक्षसांपासून त्या ऋषी मुनींचं रक्षण करणं, त्यांच्या यज्ञाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे राजा. दशरथ म्हटला, काही हरकत नाही महाराज. गुरुवर आत्ता धनुष्यबाण उचलतो आणि मी तुमच्या सोबत येतो. विश्वामित्रानं सांगितलं, नाही राजन, दशरथा तू नाही, मी तुझ्या 2 पुत्रांना नेण्यासाठी आलोय, राम आणि लक्ष्मणाला. दोघांनाही मला घेऊन जायचं आहे. डोक्यात दगड पुरावा तसं अंतकरणामध्ये धस्स झालं. दशरथाला खूप विचार मनामध्ये तरळून गेले, परंतु समोर विश्वामित्र होते. विश्वामित्रासारखा कोपिष्ट ऋषी दुसरा कोणी बघायला नाही भेटलेले. आणि म्हणून ऋषी आज्ञा मोडता येत नाही. नाविलाज झाला, चेहरा बारीक झाला होता, परंतु नाविलाजाने होकार द्यावा लागला. दशरथाने होकार दिला आणि विश्वामित्रानं प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला सोबत घेतलं आणि दंडकारण्यामध्ये निघून गेले. कथा खूप मोठी आहे, आपण थोडीशी शॉर्ट करून घेऊया, कारण उद्या आपण कथा भाग थोडासा जास्त घेऊ, चालेल ना? कारण पहिलाच दिवस आहे. तुम्हा सर्वांनाही बसण्याच्या दृष्टिकोनातून तसं तुम्ही मला जर वेळ दिला तर निश्चित आपण पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचू, परंतु कथेची आपली जी वेळ आहे 7 ते 9 ची,
त्या वेळेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, 9 वाजले तर. आणि म्हणून थोडंसं शॉर्ट घेऊन आपण आजची कथा थांबूया. उद्याचं नियोजनही मी तुम्हाला सांगेन. विश्वामित्र प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला घेऊन दंडकारण्यामध्ये जातात. त्या ठिकाणी अनेक राक्षसांचा वधही होतो, नामोल्लेख आता करत नाही. परंतु त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांकडे जी जबाबदारी दिलेली असते की ऋषी मुनींच्या यज्ञाचं रक्षण करण्याचे, ते यज्ञ होम हवन चालू असताना आकाश मार्गाने त्या राक्षसांना यावं आणि ते यज्ञ उद्ध्वस्त करून टाकावेत. नेहमी नेहमी ह्याच गोष्टी व्हायच्या, ह्याच घटना घडायच्या. आणि त्या गोष्टीपासून, त्या घटनांपासून सुटका करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी मित्रांच्या आदेशानुसार त्या सर्व राक्षसांचा वध केला. विश्वामित्रांनी त्या ऋषी मुनींना ते स्वराज्य, ते स्वातंत्र्य निर्माण करून दिलं. आणि पुढे विश्वामित्रांच्या सोबत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पुढच्या यात्रेसाठी निघाले. दररोज कुठेतरी जिथं शक्य होईल त्या ठिकाणी थांबावं, त्रिकाल संध्या करावी, भगवंताचं नामचिंतन करावं, विश्वामित्रांकडून काही वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्याव्यात आणि पुढच्या प्रवासाला निघून जावं. असं करता करता विश्वामित्र त्यांना पुढं घेऊन चालले होते. तोच कालावधी होता. त्या कालावधीमध्ये राजा जनकाच्या घरी देखील अतिशय सुकुमार अशा कन्येने जन्म घेऊन तीही कन्या मोठ्या मोठ्या होत गेलेल्या होत्या. जनक राजाच्या त्या दरबारामध्ये, त्या राजवाड्यामध्ये त्या मुली लहानच्या मोठ्या होत असताना सुकुमार पावलाने तोही राजवाडा खुलून निघालेला होता, आनंद झालेला होता. त्याच काळामध्ये जनक राजानं आपल्या कन्येचं स्वयंवर करायचं ठरवलं. आणि त्या स्वयंवरासाठी त्या जनक राजानं भगवान श्री शिवाचा असणारा धनुष्यबाण, त्याला जो कोणी उचलेल त्याला माझी सीता माळ घालीन, अशा पद्धतीचा पणही केलेला होता. इकडं त्या जनक राजाच्या दरबारामध्ये अनेक राजकुमार येऊन बसलेले होते. इकडे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला दोघांनाही घेऊन अनेक राक्षसांचा वध करत 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 पुढं चाललेली होती. मला वाटतं विवाहापर्यंत जाऊया आपण, का थांबायचं उद्या घ्यायचं. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र लहानचे मोठे होऊन विश्वामित्रांच्या आदेशानुसार पुढे चालले होते. आणि इकडे जनक राजाच्या दरबारामध्ये सीतामाई, उर्मिला याही लहानच्या मोठी होत होत्या. उद्या आपण आजची कथा आपण याच ठिकाणी थांबवणार आहोत. उद्याच्याला आपण प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचा विवाह सोहळा, त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं अत्रि ऋषीच्या आणि अनुसया मातेच्या आश्रमामधला प्रवेश आणि अनुसया कथा ही या ठिकाणी घेणार आहोत. उद्याची कथा अतिशय गोड आहे, अतिशय. कारण पतिव्रतेचं महात्म्य काय आहे हे आपल्याला उद्याच्या कथेमधून कळणार आहे. आजचा हा कथेचा आपला तसा पाहिलं तर आरंभ होता. आज फक्त रामजन्मापर्यंतच कथा होती, परंतु धावत्या वेगामध्ये, कारण आपल्याला श्री दत्त महापुराण महत्वाचं आहे, आपल्याला त्याच्यासाठी पुढची वेळ जास्त राखून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून प्रस्तावनाच्या आरंभीच्या कथेला वेळ थोडासा तुमचा सर्वांचा कमी घेतलाय. एकदा सर्वांना मी विनंती करेल, सर्वांनी गोड छान अशा प्रकारचं भगवंताचं भजन आपल्याला करायचं आहे. आणि भगवंताचं भजन केल्याच्या नंतर आपण भगवान श्री दत्तात्रयाची, भगवान श्री दत्तात्रयाच्या दत्त महात्म्य या ग्रंथांची आरती देखील या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी एकदा गोड अशा प्रकारचा आनंद घेऊया. भजन करायचं सर्वांनी अगदी गोड हात जोडून विनंती आपल्या सर्वांना करतोय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा टाळी वाजवा, टाळी. सर्वजण भजन करा. दिगंबरा, तोपर्यंत दिगंबरा त्या यजमानांकडे आरतीची जबाबदारी होती. दिगंबरा त्यांनी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आरतीची यजमान विनंती आहे, कृपया समोर या समोर. वल्लभ दिगंबरा आदरणीय रामनाथजी फडताळे, शुभमजी दळे, आदरणीय दिलीपजी मारेकर, त्याचप्रमाणे आज आपल्या या कथेसाठी एक विशेष योग आहे. थेट परभणीवरून आमचे काका म्हणजेच आदरणीय अंकलचे सासरे अंगदजी दराडे यांचे सासरेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे, कृपया आपणही समोर यायचं आहे. अजून ज्यांना कोणाला सांगितलेलं आहे आरतीच्या दृष्टिकोनातून, आज पहिला दिवस होता त्यामुळं आपल्याला एक अंदाज नव्हता. ज्यांना ज्यांना सांगितलेलं होतं किंवा कॉन्टॅक्ट झाला होता किंवा ज्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती, अशा यजमानांना विनंती आहे, ज्यांनी आरतीची तयारीनिशी आलेले आहेत त्यांनी आपलं आरतीचं ताट घेऊन समोर यायचं आणि लगेच तयार व्हायचंय. सर्वांनी गोड भजन करा एकदा. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा